नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचा आहे संख्याचे प्रकार हा टॉपिक. संख्याचे प्रकार हा टॉपिक आज आपल्याला कशामुळे बघायचा आहे, कारण एक महत्त्वाचा बेसिक असा हा टॉपिक आहे. आपल्याला संख्याचे प्रकार जर माहिती असतील तर त्याच्या पुढचा जो काही भाग असेल, गणित ह्या विषयातील कुठलाही जर संकल्पना आपल्याला क्लिअर करायची असेल तर संख्याचे प्रकार जे काही बेसिक आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावर तुम्हाला मॅथमॅटिक्समधले जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या करता येतील. तर त्यामध्ये बघा, आपल्याला बघूया आपण हे टाईप्स ऑफ नंबर्स कशा पद्धतीने आहेत आणि त्याच्यामधील जे काही बेसिक टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सर्वात पहिला टॉपिक आहे, पहिला म्हणजे प्रकार आहे तो म्हणजे आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात आणि नॅचरल नंबर्स म्हणजे काय, यालाच काय म्हणतो आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. त्याच पद्धतीने यालाच आपण काय म्हणतो काउंटिंग नंबर देखील म्हणतो. त्याच पद्धतीनं या नैसर्गिक संख्यालाच आपण काय म्हणतो मोज संख्या म्हणून देखील ओळखतो. मग आपणाला माहिती आहे, आपण 8वी 9वी त्याच पद्धतीने 5वी पासूनच शिकलेलं आहे की या मोज संख्या, त्याच पद्धतीने या नैसर्गिक संख्या म्हणजे काय आहेत. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे याचे प्रकार कशा पद्धतीने आहेत. या नैसर्गिक संख्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर काय येतील, तर 1 2 3 4 5 या अशा पद्धतीच्या संख्या ज्या आहेत या संख्यांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक संख्या. त्यालाच आपण मोज संख्या म्हणून देखील ओळखतो. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर त्याला काय म्हणतात, तर नॅचरल नंबर किंवा यालाच काय म्हटलं जातं, तर काउंटिंग नंबर म्हणून देखील काय केलं जातं, तर ओळखलं जातं. मग आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला विचारलं तर या नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते, तर 1 या नंबरपासून होते. मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे मग नैसर्गिक संख्या, तर 1 ही जी संख्या आहे ती नैसर्गिक संख्यामधील किंवा या मोज संख्यामधील सर्वात लहानात लहान संख्या जी आहे ती म्हणजे कोणती आहे, तर 1 आहे. मग त्याच पद्धतीनं तुम्हाला जर विचारलं मोठ्यात मोठी जी काही नैसर्गिक संख्या आहे ती मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे अशा पद्धतीनं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. ती सांगता येईल का बरं तुम्हाला, तर सांगता येणार नाही. कारण अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 अशाच पद्धतीने 10 15 हजार 20,000 लाख अशा पद्धतीनं अनंत पर्यंत या संख्या पुढे चालू राहणार आहेत. म्हणून आपणाला निश्चित अशी मोठ्यात मोठी संख्या ही काय होणार नाही, तर सांगता येणार नाही. फिक्स पद्धतीनं काय होणार नाही, तर एक विशिष्ट अशी संख्या ही नैसर्गिक संख्या म्हणून आपल्याला मोठ्यात मोठी सांगता येणार नाही. त्याच पद्धतीने या नैसर्गिक संख्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, जर आपल्याला एखाद्या संख्या म्हणजे कुठल्याही गोष्टीची जर काउंटिंग करायची आहे, जर तुम्हाला काय करायचं आहे, तर फळं मोजायची आहेत, तर ती फळं मोजण्यासाठी काय करतो आपण, तर समजा आंबे आहेत, आंबे आपल्याला मोजत असताना आपण कशा पद्धतीने मोजतो, अर्धा पाऊण असं विचार करतो का, तर नाही. तर आपण मोजत असताना 1 आंबा 2 आंबे 3 आंबे अशा पद्धतीनं मोजतो. म्हणजे मोजण्यासाठी ज्या संख्याचा वापर केला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर या मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हटलं जातं. सगळ्यांना लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक म्हणजे दुसरा जे संख्याचा प्रकार आहे तो संख्याचा प्रकार बघायचा आहे. त्यामध्ये बघा, तर या पूर्ण संख्या कशाला म्हणतात, तर पूर्ण संख्या ज्या आहेत त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तर होल नंबर म्हणून देखील ओळखतो. मग या होल नंबर कशा पद्धतीनं आहेत, ह्या ज्या काही नैसर्गिक संख्या आपण या अगोदर बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्याला 0 आणि पुढच्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत या नैसर्गिक संख्या जर ॲड केल्या आपण तर त्या संख्या म्हणजे काय होणार आहेत तुमच्या, तर पूर्ण संख्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. म्हणजे पूर्ण संख्यामध्ये कोणता घटक ॲड झालेला आहे, फक्त हा 0 हा जो काही घटक आहे तो या पूर्ण संख्यामध्ये या होल नंबरमध्ये ॲड जर झालेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर या पूर्ण संख्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच तुम्हाला आता जर प्रश्न पाठीमागच्या जसं आपण नैसर्गिक संख्यामध्ये म्हटलेलं होतं की लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, तर 1, त्याच पद्धतीनं लहानात लहान पूर्ण संख्या जर विचारलं तुम्हाला तर सांगता येणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोणती असणार आहे, तर 0 ही लहानात लहान ही काय आहे, तर एक पूर्ण संख्या आहे. त्याच पद्धतीने इथं मोठ्यात मोठी जर तुम्हाला विचारण्यात आलं तर तुम्हाला ते सांगता येईल का, तर सांगता येणार नाही. या कशा पद्धतीने, तर आपण बघितलेलं आहे नैसर्गिक संख्या बघत असताना जसं बघितलेलं आहे आपण, मोठ्यात मोठी संख्या सांगता येते का, नाही. त्याच पद्धतीने इथं देखील आपल्याला मोठ्यात मोठी संख्या देखील सांगता येत नाही. त्यानंतर पुढची जे संख्याचा प्रकार आहे तो म्हणजे आहे पूर्णांक संख्या. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तर एक इंटीजर म्हणून ओळखतो. मग हे इंटीजर नंबर जे आहेत, हे इंटीजर नंबर म्हणजे काय आहेत आपल्याला माहिती आहे की पूर्णांक संख्या. इथं तुम्हाला जी काही शब्दाचा अर्थ आहे, शब्दाचा अर्थ जर बघितलं तुम्हाला पूर्णांक,
इथं काय आहे पूर्णांक, आणि त्याच पद्धतीने पुढचा जो काय आहे तो काय आहे अपूर्णांक. अपूर्ण आणि पूर्ण. इथं काय म्हटलेलं आहे पूर्णांक म्हणजे कशा संख्या असणार आहेत, जे इथं बघितलं आपण. जसं की आपल्याला माहिती आहे नंबर स्केल म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला माहिती आहे बघा. त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, तर त्याला आपण नंबर स्केल याला संख्या रेषा, आपणाला सर्वांनाच माहिती आहे संख्या रेषा कशाला म्हणतात. मग आपणाला माहिती आहे बघा, अशा पद्धतीने एक रेषा असते आणि त्याच्यावर काय असतात तर संख्या असतात. आपण शिकलेलं आहे या पाठीमागच्या इयत्तेमध्ये वगैरे. 0 इकडं उजवीकडे काय असतात तर पॉझिटिव्ह नंबर असतात, त्यालाच आपण धन संख्या असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जी काही डावीकडे आहे, या शून्याच्या डावीकडच्या ज्या संख्या आहेत या संख्यांना काय म्हणतो आपण तर ऋण संख्या, यालाच ऋण संख्या किंवा निगेटिव्ह नंबर्स असं देखील आपण म्हणतो. त्या म्हणजे काय आहे तर -1, -2, -3 किंवा -1, -2, -3 या पद्धतीनं संख्या आहेत. याला काय म्हणतो आपण तर नंबर स्केल, किंवा याला मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे काय आहे तर संख्या रेषा आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे तर याच्यामध्ये काय आहेत धनसंख्या. धनसंख्या म्हणजेच काय आहे, या संख्या ज्या काय आहेत 1, 2, 3, 4 याच्या अगोदर जी काय आहे साईन आहे, म्हणजे जी काही साईन किंवा याला आपण चिन्ह म्हणतो. गणितामध्ये जर आपण विचार करायचा म्हटला, तुम्हाला जर अशा पद्धतीने कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे गणितामध्ये चिन्ह किती आहेत. चिन्ह आता जर विचारलं तर तुम्हाला तुमच्यापैकी बरेच जण सांगतील की 4 चिन्ह आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा पद्धतीचे चिन्ह आहेत म्हणून तुम्ही सांगता. तर ते तुम्हाला ते तुमचं उत्तर काय होणार आहे तर चुकीचं ठरणार आहे. तर गणितामध्ये हे प्लस आणि हे मायनस, धन मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय आहे मायनस, आणि हे काय आहे मायनस आणि प्लस, हे दोन काय आहेत तर साईन आहेत. यालाच काय म्हणतात दोन चिन्ह आहेत. आणि ते जे काय आहेत ते ऑपरेशन आहेत, किंवा त्याला आपण काय आहेत गणिती क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या ज्या काही 4 आहेत, हे 4 काय आहेत, हे चिन्ह आहेत का तर चिन्ह नाहीत, ते काय आहेत तर गणितीय क्रिया आहेत. या काय आहेत गणितीय क्रिया आहेत. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे किती आहेत तर असं जर विचारलं तुम्हाला तर त्या 4 आहेत. त्यामध्ये तुम्हाला सांगता येतील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आहेत. पण जर तुम्हाला साईन विचारलं, त्यालाच काय म्हणतात जर चिन्ह विचारलं गणितामध्ये किती चिन्ह आहेत तर 2 आहेत. कोणत्याही संख्येला 2 पैकी एखादं चिन्ह असतं, ते म्हणजे कोणतं असणार आहे. आता हे 1, 2, 3, 4 ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांना कोणतं चिन्ह आहे तर पॉझिटिव्ह, त्यालाच आपण काय म्हणतो धन चिन्ह. काही नाही म्हणजे इथं काय असणार आहे धन चिन्ह असणार आहे. ह्या शून्याला कोणतं चिन्ह असणार आहे का, शून्याला कोणत्याही पद्धतीचे काय आहे तर चिन्ह राहणार नाही, ते काय आहे तर उदासीन आहे. आणि त्याच पद्धतीनं इथं आपण डाव्या बाजूला जसं जाऊ त्या पद्धती इथं कोणत्या संख्या येणार आहेत तर ऋण संख्या येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये हे मायनस 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 अशा पद्धतीनं हे काही साईन जे काही चिन्ह आहे ते येणार आहे. मग ह्या ज्या काही संख्या आहेत म्हणजे का कोणत्या संख्या झाल्या, या संख्या रेषेवरच्या नंबर स्केलवरच्या ज्या काही संख्या जर विचारात घेतल्या त्यामध्ये ऋण, धन आणि हे जे काही शून्य आहेत या सर्वांना मिळून ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना काय म्हटलं जातं तर पूर्णांक संख्या. त्यालाच आपण काय म्हणतो तर इंटिजर नंबर. कशा पद्धतीने त्या संख्या कशा असल्या पाहिजेत तर पूर्णांक, म्हणजे अपूर्ण असायला पाहिजेत का त्या संख्या तर अजिबात नाही, त्या पूर्ण असल्या पाहिजे. पूर्ण म्हणजे कशा पद्धतीनं आपण जसं बघितलेलं आहे बघा इथं पूर्ण संख्या म्हणजे कशा आहेत 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने या संख्यांना आपण काय म्हटलं होतं तर पूर्ण संख्या आहेत. या इथं आपण 1/2, 3/5 अशा पद्धतीच्या संख्या घेतलेल्या होत्या का तर नाहीत. ह्या काय झाल्या ह्या अपूर्ण आहेत, ह्या अर्ध्या संख्या झाल्या. 1/2 म्हणजेच काय येणार आहे 0.5 येणार आहे. म्हणजे ही संख्या कोणती झाली याचा अर्थ काय झालेला आहे तर ही अपूर्ण आहे, ही अर्धी संख्या आहे. या अर्ध्या संख्येचा उल्लेख आपल्याला इथं करायचा आहे का तर अजिबात नाही. मग आपल्याला इंटिजर म्हणजे कोणत्या संख्या झाल्या धन संख्या. त्याच पद्धतीनं शून्य आणि ऋण संख्या या संख्यांना मिळून ज्या काही संख्या तयार होतात त्या संख्यांना काय म्हटलं जातं तर इंटिजर नंबर्स. त्याच पद्धतीनं त्याला काय म्हटलं जातं तर पूर्णांक संख्या म्हटलं जातं. मग याचं उदाहरण बघायचं म्हटलं तर डॅश 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 ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 या पद्धतीनं अनंत पद्धतीनं यापुढे काय आहे तर असंख्य अशा संख्या आपल्याला सांगता येतील. आणि याच्या डावीकडे देखील काय असणार आहे तर असंख्य अशा पद्धतीच्या संख्या आपल्याला इथं सांगता येतील डावीकडच्या बाजूला पण. मग जर तुम्हाला जसं आपण या वरच्या 2 ह्याच्यामध्ये प्रश्न बघितला लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या आपण बघितलं, त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं लहानात लहान पूर्णांक संख्या कोणती तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल का तर नाही. इथं जसजसं आपण डावीकडे जाऊ तर त्याची किंमत ही कशी होत जाणार आहे तर कमी कमी होत जाणार आहे.
आणि म्हणून इथं आता काय होणार, ऋण 4 पेक्षा ऋण 5 कसं असणार आहे, तर लहान असणार आहे या पद्धतीनं. म्हणून तुम्हाला काय होणार आहे इथं, तर लहानात लहान पूर्णांक संख्या सांगता येईल का, तर सांगता येणार नाही. त्याच पद्धतीने इथं मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या देखील काय होणार नाही, तर इथं सांगता येणार नाही. त्याच पद्धतीनं पुढचा जो काही संख्याचा प्रकार आहे महत्त्वाचा, तो म्हणजे अपूर्णांक संख्या. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तर फ्रॅक्शन नंबर म्हणून ओळखतो. मग या फ्रॅक्शन नंबर म्हणजेच काय आहे, जसं आपण इथं बघितलं बघा, मी तुम्हाला सांगितलं इथं आपण काय बघितलेलं आहे, तर इथे पूर्ण संख्याचा उल्लेख केलेला आहे. इथं काय असणार आहे, अपूर्ण संख्या. कोणत्या संख्याचा इथं उल्लेख असणार आहे, तर अपूर्ण संख्याचा या ठिकाणी उल्लेख असणार आहे. मग आपण बघितलेलं आहे बघा, जी काय आपण नंबर स्केल बघितलेला आहे, या नंबर स्केलवर ही जी काही संख्या बघितलेली आहे, जसं की इथं 1 आहे, इथं 2 आहे. मग ह्या 1 आणि 2 मध्ये काय सांगता येतं आपणाला बघा, ह्या 1 आणि 2 या 2 पॉईंटच्या मध्ये काहीतरी संख्या असणार आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे बघा, आपल्यापाशी कंपास पेटीमध्ये काय असणार आहे, एक स्केल असते, पट्टी असते, आपल्याला माहिती आहे, मोजपट्टी आपण म्हणतो त्याला. मग त्या मोजपट्टीवर अशा पद्धतीने असतं, इथं 1 असतं, इथं 2 असतं आणि त्याच्यामध्ये अशा लहान काय असतात, एक 4-5 लाईनी असतात आणि 5व्या लाईनला थोडीशी काय असणार आहे, अशा पद्धतीने मोठी रेष असते आणि त्याच्या पुढे परत काय असतात, एक 4 रेषा असतात आणि अशा पद्धतीनं रेष असते. बरोबर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. माहिती नसेल तर काय करायचं, आपली कंपास पेटी उघडायची, त्याच्यामधली जी काही आपली पट्टी असेल, स्केल असेल, ते काढायची आणि त्याच्यावर बघायचं. मग बघा, ह्या जे काय आहे याची काहीतरी व्हॅल्यू असेल. मग त्याची व्हॅल्यू म्हणजेच काय आहे, समजा ही सेंटरची काय 5 नंबरची लाईन आहे, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2 म्हणजेच काय आहे, 1/2. आपल्याला माहिती आहे. मग हे 1/2 म्हणजे काय, कोणती संख्या झाली, ही अपूर्ण झाली. ही पूर्ण आहे असं म्हणता येईल का, नाही. कारण आपण शिकलेलं आहे बघा, 5वी 6वी मध्ये आपल्याला माहिती आहे, ह्याची जर तुम्हाला आकृती काढायची जर सांगितली काढायला, तर अपूर्ण का म्हणतात, ही संख्या अपूर्ण कशी आहे असं जर विचारलं तरी देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे इथे एक संख्या आहे, इथल्या या पद्धतीने जर विचार केला, या अपूर्णांकाला जर तुम्हाला डायग्राममध्ये किंवा एखाद्या आकृतीमध्ये जर काय करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे, दाखवायचं आहे आकृती काढून, तर कशा पद्धतीने काढता येते. म्हणजे एक तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्हाला पाठीमाग 5वी 6वी मध्ये शिकत असताना सांगितलेलं असेल, एक काय आहे, तर एक भाकर आहे आणि त्या भाकरीमध्ये काय करायचे आहे, इथं जी खालच्या बाजूला काय आहेत, जी काही संख्या आहे तेवढे भाग पाडायचे. म्हणजे इथं किती भाग पाडायचे, इथं 2 आहे, म्हणजेच काय करायचे, याचे समान 2 भाग पाडायचे आहेत. आणि समान 2 भागामध्ये जी काही वरची संख्या आहे, त्या वरच्या संख्येचं काय आहे, ती वरची संख्या म्हणजे काय करायचं, तो भाग म्हणजे काय करायचा आहे, रंगवायचा आहे. म्हणजे ह्या जे काय अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे 1/2, ह्याचं व्हॅल्युएशन जर विचारलं तुम्हाला, तर काय असणार आहे, हा एवढा भाग रंगवलेला भाग, हे म्हणजे काय आहे, ते आकृती तुम्हाला काय सांगता येते, हा अपूर्णांक ही आकृती अशा पद्धतीने दर्शवते. ह्या रंगवलेल्या भागाचं व्हॅल्यू जर विचारलं तुम्हाला, ते किती असणार आहे, 1/2 असणार आहे. मग हे 1/2 आहे, म्हणजे एका भाकरीचा काय आहे, अर्धा भाग आहे. म्हणजे कोणती संख्या झाली, अर्धा म्हणजे आहे, पूर्ण आहे का, नाही, अपूर्ण आहे. म्हणून या संख्येला आपल्याला अशा पद्धतीच्या संख्यांना काय म्हटलं जातं, तर अपूर्ण संख्या म्हटलं जातं. मग या अपूर्ण संख्या तुम्हाला लक्षात आल्या कशा पद्धतीने असणार आहेत. जसं की आपण नंबर स्केलवरती बघितलेले आहेत, त्या धन पण असतील, ऋण पण असतील आणि शून्य पण असतील. शून्य या पद्धतीच्या ज्या काही संख्या आहेत, या संख्या पण कशा पद्धतीने असणार आहेत, आता ह्या अपूर्ण असणार आहेत. अपूर्ण असलेल्या संख्याला काय म्हटलं जाणार आहे, तर अपूर्णांक संख्या. आणि त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, तर अपूर्णांक संख्या. त्या संख्या 1/2 असेल, 1/3 असेल, 5/7 असेल, त्याच पद्धतीने 8/11 असेल, या पद्धतीच्या संख्या. आणि जर ऋण संख्यामध्ये पण सांगायचं म्हटलं, ऋण 5/12 असेल, त्याच पद्धतीने ऋण 10/15 असेल, या पद्धतीच्या असंख्य संख्या तुम्हाला सांगता येतील. यामध्ये देखील लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या, दोन्ही संख्या काय करता येणार नाहीत, तर सांगता येणार नाहीत. त्यानंतर बघा, पुढचा जो काही महत्त्वाचा संख्याचा प्रकार आहे, तो आपण बघणार आहोत. बघा, परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतात, त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर या संख्या आपण सर्वांनी या सर्व संख्या काय केलेल्या आहेत, तर शिकलेल्या आहेत पाठीमागच्या वर्गामध्ये. आपल्याला एक बेसिक लक्षात यावं याच्या दृष्टीनं आपल्याला इथं काय करणार आहोत, आपण ह्या बघणार आहोत. P/Q या स्वरूपातील ज्या काही संख्या आहेत, या स्वरूपातील संख्यांना काय म्हटलं जातं, तर परिमेय संख्या म्हटलं जातं. याच्यामध्ये एक अट आहे, इथं काय असलं पाहिजे, P आणि Q या दोन्ही संख्याची जी काही व्हॅल्यू आहे, जी काही किंमत आहे, ती कोणती असायला पाहिजे,
शून्य, पी पण शून्य नसायला पाहिजे आणि क्यू पण शून्य नसायला पाहिजे. आणि ह्या पीची जी काय व्हॅल्यू आहे, पी काय असलं पाहिजे, पी बरोबर काय असायला पाहिजे, तर एक पूर्ण संख्या असायला पाहिजे. आपण सर्वांना माहिती आहे पूर्ण संख्या आपण बघितलेली आहे. कोणतीही पूर्ण संख्या असली तरी काय असणार आहे तर चालतं आपणाला. मग आपण इथं बघितलेलं होल नंबर असेल किंवा यालाच आपण पूर्णांक संख्या असली तरी देखील इथं काय चालणार आहे, पी ही कोणतीही पूर्णांक संख्या असू द्या. मग पूर्णांक संख्यामध्ये आपण बघितलेलं आहे ऋण 3 असेल, परत 5 असेल, 15 असेल, ऋण 8 असेल किंवा कोणत्याही संख्या असतील, या संख्या ही काय पीची व्हॅल्यू असू शकेल. आणि दुसरं क्यू ही काय असायला पाहिजे, क्यू ही शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असली तरी काय असणार आहे, चालणार आहे. म्हणजे या पद्धतीनं जर संख्या असतील त्या संख्या कोणत्या आहेत म्हणता येईल आपल्याला, तर परिमेय संख्या आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला सांगता येतं. तर मला सांगा बरं, 15 ही संख्या परिमेय संख्या आहे असं म्हणता येईल का आपणाला, सांगा मला तुम्ही. तर बघा मी सांगतो आता, बघा लक्ष द्या. हे 15 ही संख्या काय आहे तर परिमेय संख्या आहे. कारण काय आहे, आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथं व्याख्या बघा काय आहे, तर पी छेद क्यू या स्वरूपामध्ये जर संख्या असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो तर परिमेय संख्या म्हणतो. मग इथं पी छेद क्यू स्वरूपात दिसते का तुम्हाला संख्या, दिसत तर नाही परंतु हे आहे. कशा पद्धतीनं आहे, इथं बघा आपल्याला माहिती आहे ही छेद आहे, डिनॉमिनेटरमध्ये काही नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच तुम्हाला आपण जी काही कंडिशन इथं दिलेली आहे त्या कंडिशन पूर्ण करते का बघा बरं. पी आणि क्यू, आपण जर याला 15ला पी आणि या क्यूला काय म्हटलं 1 आहे असं जर म्हटलं तर आपल्याला कंडिशन काय दिलं पाहिजे, पी आणि क्यू ही कोणत्याही संख्या कशा असल्या पाहिजेत तर पूर्णांक संख्या असल्या पाहिजेत. मग 15 पण पूर्णांकच आहे आणि 1 पण पूर्णांकच आहे. आणि दुसरी अट काय आहे तर क्यू ही काय नसायला पाहिजे, शून्य सोडून कोणतीही संख्या असली पाहिजे. मग इथं काय आहे, शून्य सोडूनच आहे की 1 म्हणजे, म्हणून ही 15 ही संख्या कोणती आहे तर परिमेय संख्या आहे असं तुम्हाला सांगता येतं. त्यानंतर बघा पुढचं बघायचं आहे आपल्याला. पुढचा जो काही संख्याचा प्रकार आहे तो म्हणजे आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कशा पद्धतीनं तुम्हाला सांगता येतील, जसं की इथं परिमेय संख्या आहेत त्याच्या अपोजिट काय असणार आहे तर अपरिमेय संख्या असणार आहे. मग आपण बघूया अपरिमेय संख्या म्हणजे काय. तर बघा अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं आहे, या पी छेद क्यू स्वरूपात नसून ज्या संख्या काय असणार आहेत वर्गमूळ, ज्या संख्याचं वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट निघत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल अंडर रूट काय आहे 2, याचं वर्गमूळ तुम्हाला काढता येईल का, काढता येतं परंतु त्याचं काय येणार आहे, समजा 1 पॉईंट काहीतरी समथिंग काहीतरी येईल. परंतु असं फिक्स आहे वर्गमूळातील जी संख्या अप्रॉक्सिमेटली निघणार आहे परंतु फिक्स काढता येईल का, नाही. पुढे इथं काय होणार आहे तर अनंतपर्यंत या संख्या असंख्य संख्या पुढे काय येणार आहे या पॉईंटच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीनं हे अंडर रूट 3 असेल, अंडर रूट 5 असेल, या संख्या ज्या आहेत या संख्यांना काय म्हटलं जातं तर अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. याची फिक्स अशी व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. हे जे काय आहे तर ही सिमिलर किंवा एक त्याच्यापाशी जवळपासची संख्या तुम्हाला वर्गमूळ संख्या तुम्हाला काय आहे तर भेटून जाते, फिक्स असं काढता येत नाही. याच पद्धतीने इथं तुम्हाला पाय आपल्याला माहिती आहे बघा, हे जे काही पायचं चिन्ह आहे त्या पायची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला पाय म्हणजेच काय आहे तर अपरिमेय संख्या म्हटलं जातं. या पायलाच काय म्हटलं जातं तर अपरिमेय संख्या देखील म्हटलं जातं. तर ते कसं बरं, पायची व्हॅल्यू आपण सर्वजण काय करतो तर 22/7 असं घेतो. मग 22/7 म्हणजे हे तर तुम्हाला जर विचारलं तर पी छेद क्यू या स्वरूपामध्ये येतं. मग पी छेद क्यू म्हणजेच कोणती संख्या झाली तर परिमेय संख्या झाली, रॅशनल नंबर म्हणून आपण ती ओळखलं जातं. परंतु इथं आपण बरोबर जे चिन्ह घेतलेलं आहे तर ते चुकीचं आहे. ह्याची जे व्हॅल्यू आहे तर ह्या जवळपास 22/7 च्या जवळपास येते. म्हणजे ह्या पायची व्हॅल्यू काय असणार आहे 3 पॉईंट काहीतरी समथिंग 1415 परत अशा पद्धतीनं वाढत जाणार आहे. पण फिक्स अशा पद्धतीनं सांगता येणार आहे का तर नाही, हे फिक्स तुम्हाला सांगता येणार नाही. याची व्हॅल्यू पुढे असंख्यपर्यंत काय होणार आहे तर वाढत जाणार आहे. म्हणून ह्या पायला पण काय म्हटलं जातं तर अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पुढे बघणार आहोत बघा आपण. पुढच्या संख्या म्हणजे काय आहे तर वास्तव संख्या, रिअल नंबर. रिअल नंबर कशाला म्हटलं जातं तर रिअल नंबर म्हणजे काय आहे वास्तव. वास्तवचा अर्थ माहिती आहे का हो तुम्हाला, वास्तव म्हणजे वास्तवात असलेल्या,
वास्तव्यात असलेल्या तुम्हाला माहिती आहेत बघा बऱ्याच संख्या ज्या काही तुम्हाला दिसतात, तुम्ही जी काय व्यवहारामध्ये वापरतात, ज्या काही तुम्ही आजपर्यंत ज्या संख्या बघितलेल्या आहेत त्या संख्या म्हणजे काय असणार आहेत तर वास्तव संख्या. उदाहरणार्थ जसं की 1 असेल, 2 असेल, 1.5 असेल, 5/7 असेल, 8/9 असेल, ह्या सर्व संख्या, ऋण 5 असेल, ऋण 6 असेल, ऋण 7 असेल, या संख्या म्हणजे काय असणार आहेत तर वास्तव संख्या. या वास्तव संख्यामध्ये इथपर्यंतचे जे काही वरचे प्रकार बघितलेले आहेत आपण अगोदरचे, जसं की नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल, त्याच पद्धतीनं आपण बघितलेलं आहे जे काय परिमेय संख्या बघितलेल्या आहेत, अपरिमेय संख्या बघितलेल्या आहेत, ह्या सर्व संख्या मिळून कोणत्या तयार होतात संख्या तर वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे सर्व परिमेय संख्या काय आहेत वास्तव संख्या आहेत, सर्व अपरिमेय संख्या देखील काय आहेत वास्तव संख्या आहेत, सर्व नैसर्गिक संख्या काय आहेत वास्तव संख्या आहेत, सर्व पूर्ण संख्या काय आहेत तर वास्तव संख्या आहेत. या पद्धतीने या संख्या आहेत. मग या संख्यांना, सर्व संख्यांना काय म्हटलं जातं तर वास्तव संख्या म्हणतात. थोडं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, वास्तव संख्या म्हणजे काय आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या बघण्यामध्ये संख्या आहेत, ज्या तुम्ही व्यवहारामध्ये आजपर्यंत वापरलेल्या आहेत त्या संख्या म्हणजे वास्तव संख्या आहेत. अवास्तव संख्या आपण पुढचा घटक बघणार आहोत, म्हणजे संख्याचा प्रकार बघणार आहोत. अवास्तव संख्या त्यालाच आपण इमॅजिनरी नंबर असं देखील म्हणतो. मग या अवास्तव संख्या म्हणजे काय, याच्या अपोजिट असणार आहेत. जसं की आपण बघितलं वास्तव संख्या, त्याच्या अपोजिट म्हणजे ज्या संख्येची व्हॅल्यू ही शक्यच नाही अशा संख्या म्हणजे काय आहे तर त्या अवास्तव किंवा इमॅजिनरी नंबर म्हणून ओळखलं जातं त्याला. मग त्या कशा पद्धतीने असणार आहेत तर बघा, वर्गमुळामध्ये समजा 4 आहे, याची ही जी काय संख्या आहे असं असू शकेल का तर असू शकणार नाही. का असणार नाही तर बघा, आपण जर या काय आहेत तर अवास्तव आहेत, ही वास्तव्यात अशा पद्धतीची संख्या असू शकणार नाही. जसं की आता जर वर्गमुळात 4 असेल, याची जर व्हॅल्यू आपण काय केलेली आहे तर x पकडली, वर्गमुळात 4 याची व्हॅल्यू काय केली आहे तर x जर पकडली, या दोन्ही बाजूचा आपण वर्ग जर केला तर काय होणार आहे -4 बरोबर x चा वर्ग. म्हणजे इथं काय आली x चा वर्ग बरोबर काय आलेलं आहे तर -4 आलेलं आहे. मग -4 हे कोणत्या संख्येचा वर्ग असू शकेल का तर अजिबात नाही. कोणत्याच संख्येचा -4 हे अशा पद्धतीने वर्ग येऊ शकणार नाही. जसं की आपण बघा 2 गुणिले 2 बरोबर वर्ग म्हणजे काय आहे, एक संख्या म्हणजे काय करतो 2 वेळेस घेऊन काय करतो त्यांचा गुणाकार करतो. किती आलं, याचा गुणाकार किती येणार आहे तुमचा तर याचा गुणाकार येणार आहे तुमचा 4 येणार आहे. कोणता 4 आला हा +4 आला बरोबर आहे. त्याच पद्धतीनं -2 गुणिले -2 बरोबर किती येणार आहे, याचा उत्तर देखील काय येणार आहे +4 येणार आहे. हे मायनस मायनस काय होतं तर प्लस होतं. याचं देखील व्हॅल्यू काय येणार आहे तर 4 येणार आहे. 4 कसं येणार आहे तर +4 येणार आहे. म्हणजे -2चा वर्ग देखील 4 आहे आणि +2चा वर्ग देखील काय आहे तर 4 आहे. म्हणून ही जी काय वर्गमुळात 4 असेल, वर्गमुळामध्ये 5 असेल, ऋण 5 असेल, -5 असेल, त्याच पद्धतीनं म्हणजे जी काही अंडर रूट आहे, अंडर रूटमध्ये जी काही संख्या मायनसमध्ये येते त्या संख्या म्हणजे काय आहेत इमॅजिनरी नंबर आहेत. त्याच पद्धतीने त्या संख्या म्हणजे काय आहेत तर अवास्तव संख्या आहेत. अशा पद्धतीचे म्हणजे हे जे काही संख्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत, या संख्याच्या प्रकारावर तुम्हाला जर व्यवस्थितरित्या तुम्हाला हे संख्याचे प्रकार माहिती असतील तर तुम्हाला काय करता येईल तर एक परीक्षेच्या दृष्टीनं हे सोडवणं किंवा जी काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन देखील करणं तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने येणार आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. अशाच पुढच्या लेक्चरमध्ये आपण जी काही पूर्णांक संख्या आहेत, पूर्णांक संख्याची जी काही आपण बघितले मॅथमॅटिकलची जे काही ऑपरेशन आहेत, ऑपरेशनमध्ये आपण बघितलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहेत, त्याच पद्धतीने अपूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी भागाकार जे आहेत, या सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.